अक्कलकोट तालुक्यातील स्थानिक प्रतिनिधी यांना नम्र विनंती। अक्कलकोट तालुक्यातील हैदरागाव या ठिकाणी धार्मिक क्षेत्र हैदरा दर्गा या ठिकाणी अमावस्यानिमित्त या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश अनेक राज्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात। पण या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून हिंदू व मुस्लिम एकीने हैदरा दर्ग्यामध्ये दर्शनासाठी या विचाराने या ठिकाणी भक्ती भावनेने दर्शनासाठी येतात। पण अनेक राज्यातून येणाऱ्या भाविकांना अक्कलकोट मधून येण्यासाठी एसटी बस याची जास्त सोय नाही। पुन्हा हैदरागाव येथून परत जाण्यासाठी सुद्धा एसटी बसेस कमी असतात। त्यामुळे भक्तांना प्रायव्हेट जीप किंवा रिक्षामधून जावे लागत आहे। त्यामुळे जास्त पैसे भक्तांना मोजावे लागत आहे। तरी इथल्या स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडून जास्तीत जास्त बसेस आपण उपलब्ध करून द्याव्या, या अमावस्येला नम्र विनंती। या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात, तरी लवकरात लवकर याचे नियोजन करावे असे स्थानिक प्रतिनिधी आमदार महोदय यांना नम्र विनंती। अक्कलकोट तालुक्यातील सर्व राजकीय पुढारी यांना विनंती। सर्व पक्षातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या भक्तांची काळजी सर्व राजकीय पुढारी यांनी मदत करावी असे सत्यविजय न्यूज चॅनल कडून नम्र विनंती। अमावस्या दिवशी झालेला त्रास व मोठ्या प्रमाणात अडचण प्रवासी यांना झालेली आपल्याला सत्य दाखवित आहे, बघावे। त्रासदायक घटना दाखवित आहे। दिनांक 18 जानेवारी 2026 या दिवशी आलेला अनुभव आता पुढे घडू नये यासाठी विनंती। आता पुन्हा अमावस्या येत आहे, या दिवशी एसटी बसेस जास्त उपलब्ध करून द्याव्या, तर पुढे अमावस्या यायच्या अगोदर ही सुधारणा करून घ्यावी। दिनांक 17 फेब्रुवारी 2026 या अमावस्याला कुठल्याही भक्ताला त्रास होऊ नये यासाठी इथले नाव मोठं लक्षण खोटं अशा निवडून प्रतिनिधी यांना नम्र विनंती। या ठिकाणी प्रत्येक भक्त प्रवासी येणे जाण्याचा त्रास होऊ नये आणि झालेला त्रास आम्ही तुम्हाला यामध्ये दाखवत आहे। आपण सत्य बघावे, त्यावर आपण विचार करून एसटी बस जास्त उपलब्ध करून द्यावे। एसटी महामंडळ यांना नम्र विनंती। महाराष्ट्र सरकार आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडावे, नम्र विनंती। एवढी मेहनत या भागातील निवडून आलेले प्रतिनिधींनी करावी अशी विनंती। सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी मी करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी। बोला। आम्ही नाही का मुंबईवरून येत्या। कुठं येतो तुम्ही? मुंबईवरून येत्या। बसचा सुविधा नाही इकडं, सोयी नाही, सुविधा नाही त्या इकडं आम्हाला बस सोडायला। आम्हाला बस सोडायला पाहिजे ना। तुम्ही अमावस्या आज रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे। नेहमीच असते, नेहमी असंच असते का? असंच असते अमावस्याला। तुम्ही हैदराला किती वर्षापासून येता? आता आम्हाला झालं 30 वर्ष। 30 वर्ष झालं ना? पण 30 वर्षापासून जे प्रवास करता तुम्ही, तुम्हाला प्रवास करताना असा त्रास होत आहे? नाही, पहिलं कमी होतं गाड्यांचे पैसे, पहिलं एवढे त्रास नव्हता। आता पैसे पण जास्त झाले। आता पैसे बी जास्त चाललेत आणि बसेस येत नाहीत। बसच येत नाही, एक बस गाडी अक्कलकोट पासून हैदरापर्यंत बस नाहीत। त्या बसचं सुविधा कमी असल्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला लागलाय। त्रास होते। तुम्ही मुंबईवरून आला हो का? मुंबईवरून आले। इथं हैदराला दर अमावस्याला येतो तुम्ही? मी नाशिकवरून आले। कुठनं? तुम्ही नाशिकवरून आलो का? आम्ही मुंबई। तुम्ही मुंबईवरून आलो? तुम्ही मुंबईवरून आलो। सुविधा नाही आहे। सुविधा नाही आहे? नाही, दर्गामध्ये पण एकावर देवाचं नाव आहे, सगळं हे पब्लिक सगळं सर्व करायला पाहिजे। देवाची नावाने एवढं पैसे घेतात, गरीब लोक कशी जायचं? नाही नाही, तुम्हाला कोणाकडे नाही राहत पैसे, ते काय करणार आहे? बसचं सुविधा नाही आहे। बस सोय करायला पाहिजे। असं प्रवास करण्यामध्ये त्रास होत आहे तुम्हाला? कालपासून झोप नाही आम्हाला डोळ्याला। झोप नाही? ट्रेन मध्ये पण गर्दी, इकडं पण असं। काका इकडे एक सीटचे 100 रुपये घेतात, जे पूर्ण फॅमिली येतात एक सीटचे एवढे पैसे हजार बस असायला पाहिजे ना। बस राहायलाच पाहिजे, बसचं सोय करायला पाहिजे। होगाळे 100
सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मल्लय्या स्वामी. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.